नमस्कार मंडळी. तर माझ्या चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर मी अशा साध्या सिंपल रेसिपी तुमच्यासाठी घेऊन येत असते. तर अशीच एक साधी आणि सिंपल रेसिपी आहे बरं का. तर आज आपण बनवणार आहोत हैदराबादी स्टाईल भोंडा. तर बघू शकता एवढा छान कुरकुरीत होतो बरं का, आणि एकदम साध्या पद्धतीनं कमी साहित्यामध्ये हा बनतो. आणि हा हैदराबादचा फेमस नाश्ता आहे बरं का. त्यासोबत मी शेंगदाण्याची चटणी पण बनवलेली आहे. त्याची पण रेसिपी याच्यावरच टाकलेली आहे, तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा. तर आता वेळ न घालवता आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी साहित्य काय काय घेतले ते बघूयात. इथे मी मोठा बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मैदा टाकून घेतला आहे. आता मी जवळजवळ 3 वाट्या मैदा आहे. तर हा 3 वाट्या मैदा घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये थोडासा ओवा घ्यायचा आहे, तो बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचा. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि एक अर्धा चमचा मी याच्यामध्ये खता सोडा टाकून घेतला आहे पोहे खायच्या चमच्याने. आणि मेन म्हणजे याच्यामध्ये पडतं दही. तर दही भोंड्यामध्ये पडतंच, त्याशिवाय भोंडा होतच नाही. तर दही टाकून घेतलं आहे. तर इथं मी थोडीशी कस्तुरी मेथी घेतली, ती पण चांगली अशी बारीक करून त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची. याच्यामध्ये तुम्ही हिरवी मिरची पण टाकू शकतात, मी नाही टाकलेली. तर असं पण खूप छान लागतो. तुम्हाला जसं पाहिजे तसं कमी जास्त साहित्य करू शकता. तर ह्याला छान फेटून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये थोडंसं जसं लागेल तसं पाणी टाकून छान फेटून घ्यायचं. जास्त पण पाण्याचा वापर नाही करायचा, जसं लागेल तसं पाणी टाकून घ्यायचं. छान असं मी आता छान हातानेच फेटून घेते. असं जोपर्यंत त्याला छान टेक्स्चर येत नाही तोपर्यंत असं फेटत राहायचं. तर पाण्याचा जास्त वापर नाही करायचा. बघू शकताय जसं आपण गव्हाचं पीठ मळतो तसंच मळून घ्यायचं आहे. थोडीशी जास्त ताकद लावावी लागते. तर चांगलं आहे बघा, अशा स्टेपपर्यंत छान फेटून घ्यायचं. त्यानंतर मी एक पळी तेल टाकून घेतले. परत त्याला तेल चांगलं मिक्स करून घ्यायचं, थोडंसं फेटून परत घ्यायचं. बघू शकताय असं टेक्स्चर आलेलं आहे, असं चिकनाई आलेली त्याला. तर आपलं पीठ चांगलं मळून तयार आहे. आता याला ना प्लेट झाकून अर्ध्या तासासाठी पीठ भिजत घालायचे. तर आपण आता चटणी बनवायला घेऊया. त्यासाठी लागणारे साहित्य बघूया काय काय लागतं. तर इथे मी शेंगदाणे भाजून घेतले, ते 1 वाटी घेतले छोट्या वाट्यानी. त्यानंतर त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची, 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, आणि आलं टाकलेले बरं का मी. आणि चवीपुरतं मीठ टाकून याला छान मिक्सरला फिरून घ्यायचं. लगेच पाणी नाही टाकायचं, एकदा फिरून घ्यायचं आणि त्यानंतर थोडंसं पाणी टाकून परत त्याला फिरून घ्यायचं. तर बघू शकता अशी छान आपली चटणी तयार आहे. याला आता मस्त तडका दिलेला आहे. तर तडक्याला तेल टाकलं, मोहरी टाकली आणि कढीपत्ता टाकून त्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं. आपली चटणी तयार आहे. तर आता पीठ बघूया आपण, छान फुगलेलं आहे. तर आता आपण करायला घेऊयात भोंडे. इथे मी तेल गरम करायला ठेवलंय. तेल चांगलं गरम झालं की हाताला थोडंसं पाणी किंवा तेल लावू शकता तुम्ही. मी थोडंसं हाताला पाणी लावलेलं आहे, कारण मैदा चिकट झालेला आहे, त्याच्यामुळे हाताला चिटकू शकतं. त्याच्यामुळे थोडंसं तेल किंवा पाणी लावून त्याच्यामध्ये छान भोंडे टाकून घ्यायचे. आता तुम्ही लहान मोठी साईज जशी पाहिजे तशी करू शकता. आता मी हैदराबाद स्टाईल करते, त्याच्यामुळे थोडे मोठे मोठेच बनवते. तर बघू शकता बरं का, छान असे खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. आता आम्ही जेव्हा हैदराबादला राहत होतो बघा, तेव्हा 20 रुपयाला 4 मिळायचे, पण एवढे छान टेस्टी लागायचे ना. तर ही डिश मी हैदराबादलाच शिकलेले बरं का, त्याच्यामुळे मी परफेक्ट सांगते मी तुम्हाला असं बनवतात म्हणून. तर छान खरपूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचे. तर छान भाजून झाले की याला आपण एका डिशमध्ये काढून घेऊ. डिशवरती मी आपला साधा पेपर टाकला बरं, कारण जे आपण भोंडे टाकलेले आहेत ते सगळं त्याचं तेल पेपरला लागतं आणि भोंड्याला तेल लागत नाही, सुटसुटीत होतात भोंडे. तर असेच मी सगळे भोंडे तळून घेते. तर बघू शकता मी दुसरे पण भोंडे टाकलेले आहेत, त्याला पण छान कलर येईपर्यंत तळून घ्यायचेत आपल्याला. कमी गॅस करायचा बरं का, फुल गॅस करायचा नाही. कमी गॅस केला की असे छान कुरकुरीत होतात. बघू शकताय छान कलर आलेला आहे. आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता आपले भोंडे तयार आहेत बरं का.
एवढे छान आणि असे क्रिस्पी झालेले आहेत, पण मला आता दोन्ही हाताने तोडून दाखवता येत नाही, एका हातामध्ये मोबाईल आहे. जशा साध्या सोप्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि अशाच नवनवीन रेसिपी बनवत राहा आणि मेन म्हणजे खात राहा.